पिंपरी पेंढारचा हा घाट जो सज्ज झालाय, किती तारखेला यात्रा भरवणार आहे? कसं नियोजन ठरलंय गाड्यांचं? आता नवीनच घाट या ठिकाणी सज्ज झालाय. एक चांगली पद्धतीची तालुक्यातली धावपट्टी या ठिकाणी तयार झाली. कशाच्या माध्यमातून कसे नियोजन आहे? सालाबाद प्रमाणे याही वर्षी मळगंगा माता मुक्तादेवी माता यात्रा उत्सव पिंपरी पेंढार आयोजित भव्य बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीचं नियोजन 3 तारखेला होणार आहे. मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असं नियोजन आहे. आता आपण पाहत आहोत जिथे उभे आहोत हा आपण घाट तयार केला आहे. या घाटासाठी विशेष जे सहकार्य जे लाभले आपल्या तालुक्याचे आमदार युवा आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून हा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध केलेला आहे. 3 तारखेला सकाळी 8 वाजता घाट चालू होणार आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकासाठी 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 41,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 रुपये अशी रोख रकमेची बक्षिसं ठेवली. त्यामध्ये फळीपोड पण आहे. त्यामध्ये या यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे 1 नंबरची फायनल आपण ठेवली आहे. त्यासाठी मोटरसायकल, कडबाकुट्टी, LED, फ्रीज, जुमता गाडा असे असंख्य अशी 10 बक्षिसे आपण ठेवलेली आहे. त्यामध्ये या यात्रेचं एक विशेष आकर्षण म्हणजे कुठल्याही यात्रेत एवढा घाटाच्या राजाचा मान नसतो, तो मान इथे ठेवण्यात आलाय. एकूण 17,000 रकमेचं ट्रॉफी आणि पारितोषिक या यात्रेसाठी ठेवण्यात आलेलं आहे. आता घाटाचा राजा किती टोकन साधारणतः 3 तारखेच्या यात्रेच्या निमित्ताने? एकूण या यात्रेत 180 टोकन आम्ही घेतलेले आहे. आम्हाला या घाटाची हे सगळे बघून बैलगाडा मालकांची असंख्य मागणी होती. पण 1 दिवसाचं नियोजन असल्यामुळं 180 टोकन लोकांना आम्ही बैलगाडा मालकांना प्राधान्य दिले आहे. बैलगाडा शर्यतीवाल्यांना बैलगाडा मालक जे येणार आहेत बैल पळवण्यासाठी त्यांना काय आव्हान कराल? मी सर्व आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो. घाट हा सकाळी 8 वाजता चालू होणार आहे आणि टोकन प्रमाणेच गाडी सोडली जाणार. एखाद्याचा टोकन जर निघून गेला त्याला यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही. जेणेकरून आपल्याला वेळेत जर बैलगाडा मालकांनी सहकार्य केलं तर 1 नंबरची फायनल ही वेळेत पूर्ण होणार आहे. बैलगाडा निमित्त प्रत्येक बैलाची फिटनेस सर्टिफिकेट त्याचं नेमकी काय नियोजन आहे? बैलांना एवढं उष्णता आहे, पाणी देखील काय केलेलं आहे? आमच्या बैलगाडा यात्रा उत्सव कमिटीने बैलगाडा मालक जे आहेत त्या सर्व बैलगाडा मालकांच्या बैलांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. जागोजागी जिथं सावली आहे त्या पद्धतीने तिथं जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये समजा पशुसंवर्धन विभागाचे आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना बी आम्ही त्या दिवशी विशेष आमंत्रित, कुणाला इजा जर झाली तर तात्काळ त्या ठिकाणी मदत केली आहे. आणि आमचे गावातले एक दानशूर व्यक्तिमत्व अक्षयभाऊ कुटे आणि रोहनभाऊ कुटे यांच्या माध्यमातून आम्ही अँब्युलन्स सेवा त्यांनी आम्हाला गावासाठी यात्रेच्या निमित्ताने दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे पाण्याची पण सोय आम्हाला आमच्या योगेश शेठ गाडगे यांच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता ही धावपट्टी किती साधारणतः किती लांबीची, किती रुंदीची, कसे नियम आहेत? साधारण या घाटाची आपण तुम्ही रचना पाहताय, या पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील वावग म्हणायला आहे असा एकमेव असा 1 नंबरचा घाट 440 फूट लांबीची आणि 30 फूट रुंदीची अशी धावपट्टी आपण तयार करण्यात केली आहे. या पुणे जिल्ह्यातील आम्हाला एक आमचा मानस आहे, जे यात्रा कमिटी असेल, बैलगाडा मालक असेल, ही पुणे जिल्ह्यातली पूर्व भागातली 1 नंबरचा घाट तयार करण्याचा भविष्यात आमचा मानस आहे. दिनांक 3/5/2024 रोजी सालाबाद प्रमाणे या वर्षी मळगंगा माता मुक्तादेवी माता याची यात्रा आयोजित केली आहे. त्यानिमित्त भव्य बैलगाड्याच्या शर्यती आपण ठेवलेल्या आहेत. त्यासाठी हा 3रं वर्ष आहे हा नवीन घाट बनवण्याला. परंतु हे साईडच्या काठाड्यांचे दगडी बांधकाम आहे हे अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून या वर्षी बांधण्यात आलेलं आहे. आणि मी सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो की आपण या यात्रेचा उपभोग घ्यावा आणि शांततेत बैलगाडा शर्यती पार पडाव्या अशी सर्वांना नम्र विनंती. आणि घाटासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील खूप खूप आभार मानून थांबतो. धन्यवाद.